महाड MIDC जवळील बिरवाडी गावच्या हद्दीतील भगवान शंकराचे जागृत देवस्थान श्री मल्लिकार्जुन मंदिरात गेल्या काही दिवसांपासून पाणीच पाणी तुंबत असून या पाण्यातून दुर्गंधी सुद्धा येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। शंकराच्या पिंडीवर व परिसरात जवळपास गुडघाभर पाणी साचल्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे। श्रावण महिन्यात या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि उत्सव देखील होत असतो, परंतु या तुंबणाऱ्या पाण्यामुळे शिवभक्तांना दर्शन घेण्यासाठी सुद्धा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे। या विभागातील ग्रामस्थांनी यासाठी MIDC प्रशासनाला जबाबदार धरले असून या मंदिर परिसरातील औद्योगिक कारखान्यांनी बांधलेल्या कंपाऊंड वॉलमुळे आणि नालेसफाई नीट न केल्यानेच या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। श्रावण महिना काही दिवसांवर येऊन ठेपला असून याआधी MIDCने यावर तातडीने उपाययोजना करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत असून प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे। नमस्कार, हे जे तुम्ही आता पाणी बघताय ही शेजारी डाव्यातला एक फ्लॅक्स कंपनी आहे। ती जे नाळे चॉकअप झालेले आहेत, जे येणारं पाणी आहे ते तिथनं पुढे पास होत नाही आहे आणि पुढे RK इंजिनिअरिंग कंपनी आहे, त्या नाल्यामध्ये सगळं केमिकलचं वगैरे साचलेलं आहे, ते पूर्ण साठून बसलेलं आहे, तिथनं पुढे पाणी पास होत नाही आहे। मग ते पास न झाल्यामुळे सगळं पाणी आतमध्ये इकडे येतं आणि गेले 8 दिवस झाले मी इथं रोज येतो, हे पाणी मंदिरातच साचलेलं आहे। मग ते पाणी जायला चान्सच नाही आहे पुढं। मग ह्याला जबाबदार MIDC आहे, मग हे MIDCने लक्ष द्यायला पाहिजे ना याच्यावर। हे आपलं बिरवाडी विभागातील श्री मल्लिकार्जुन मंदिर या MIDCच्या याच्यामध्ये आहे। आज हे जे मंदिर आहे ते खूप वर्षापासून मंदिर आहे, जे पिढी जात आहे। याच्यामध्ये आजूबाजूच्या जे झालेल्या MIDC आहेत त्यामुळे या मंदिराचं सगळं जे जीर्णोद्धार पूर्ण थांबलेलं आहे आणि यांचं जे MIDCचं जे पाणी येणार आहे त्याच्यामुळं हे मंदिराची ही अशी अवस्था झालेली आहे आणि याचा खूप पाठपुरावा केलेला आहे। आज गेली 4 दिवस झाले पूर्ण याचा पाठपुरावा करतोय। कुठल्याही याच्यावरती अधिकाऱ्यांनी याच्यात कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही अजूनपर्यंत तरी। याच्यामध्ये MIDCचे जे पाटेकर साहेब आहेत, सोनावणे साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, CETPचे भोसले साहेब यांच्यापर्यंत याचे सगळे फोटो व्हिडिओ सगळं पाठवलेलं आहे, तरीही याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे। अजूनपर्यंत पण याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्षच चालू आहे आणि हे स्वयंभू देवस्थान आहे। आज गेले 8 दिवस हा देव ह्या पाण्यामध्ये आहे। येणारा श्रावण महिन्याचा जो सण आता जो येतोय याच्यामध्ये जर भाविकच आले नाहीत तर या मंदिराचं काही हे होऊ शकत नाही। नमस्कार, मी शर्मिला गुरव, ह्या मंदिराचे पुजारी संतोष गुरव यांची मिसेस। मी दरवर्षी आज 25 वर्ष माझ्या लग्नाला झाले आणि मी इथे येऊन बघत आहे। दरवर्षी या मंदिरामध्ये श्रावण महिना यायच्या आधी संपूर्ण पाणी भरत आहे आणि इकडे कोणी लक्ष देत नाही आहे। या आजूबाजूला सगळीकडे कंपन्या झाल्यात, त्याच्यामुळे इकडे मंदिरात खड्डा असल्यामुळे इकडे कोण लक्ष देत नाही आणि पाणी खूप भरत आहे। येणाऱ्या भाविकांनी कसं इकडे यायचं? आता श्रावण महिना सुरू आहे। आज माझं कुटुंब ह्या मंदिरावर चालत आहे। वर्षभर हा भाविक इथं येत आहे आणि हे पुजारी इथं वर्षभर इथं मेहनत करत आहेत, पण आता श्रावण महिन्यातच कोण लोकच ना आले तर आमचं कुटुंब कसं पुढे चालणार आणि याच्या पुढं कसं जीर्णोद्धार होणार ना? कोणी लक्ष देत नाही। आज जवळजवळ हे कोरोना आल्यापासून हे धक्के सगळीकडे पडलेले आहेत, तरी कोण लक्ष देत नाही। आज गेले 8 ते 10 दिवस झाले तर पूर्ण मल्लिकार्जुन पाण्याचा पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला आहे पिंडीला, संपूर्ण खाली पूर्ण आल्या झाल्यात। इथे कोण लक्ष द्यायला तयार नाही आहे। त्याला सर्वस्वी जबाबदार कोण? MIDC आहे का इथे कोण आहे? ते सगळ्यांनी MIDCने इथं लक्ष देऊन पूर्ण पाणी साफ करून द्यावे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।